जेव्हा प्रेम आंधळं होतं तेव्हा विश्वास मरतो आणि जेव्हा विश्वास मरतो तेव्हा जन्म घेतो गुन्हा. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. सांगली महाराष्ट्रातलं एक शांत शहर, पण 23 नोव्हेंबर 2025च्या रात्री एका आलिशान वाड्यात जे घडलं त्याने केवळ एक लग्न मोडलं नाही तर अनेक मुखवटे फाडले. भारतीय महिला क्रिकेटमधील मोठं नाव आणि बॉलिवूड मराठी संगीत विश्वातील एक परिचय चेहरा. प्रेम, लग्नाची तयारी आणि अचानक एक धक्कादायक आरोप. बेडवर रंगे हात पकडला, मारहाण झाली आणि नंतर 40 लाखांची फसवणूक. हे फक्त अफवा आहे का, की यामागे दडलेलं आहे एक काळं सत्य? प्रत्येक मोठ्या वादाच्या मुळाशी एक सुंदर सुरुवात असते. स्मृती मंदना, भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू, देशभरात लाखो चाहत्यांची लाडकी, आणि पलाश मुचल, संगीतकार, दिग्दर्शक, भावनिक गाणी, भक्तिगीतं आणि फिल्म प्रोजेक्ट्समुळे ओळख. दोघांची ओळख हळूहळू मैत्रीत बदलली आणि मैत्री प्रेमात. कुटुंबीय भेटले, लग्न ठरलं, तारीख ठरली. 23 नोव्हेंबर 2025 सांगलीत मोठ्या थाटामाटात लग्न होणार होतं. सगळं परफेक्ट चाललं होतं, पण दिसतं तसं नसतं. लग्नाच्या काही आठवड्याआधी एक घोषणा होते, लग्न मोडत आहे. कारण स्मृतीच्या वडिलांची तब्येत. लोकांनी समजून घेतलं, पण काही दिवसातच सोशल मीडियावर कुजबूज सुरू झाली. अनफॉलो, जुने फोटो गायब झाले आणि मग स्मृती मानधना अधिकृत पोस्ट, आम्ही वेगळे होत आहोत. इथूनच सुरू झाली खरी कहाणी. सांगली पोलीस ठाणे. एक व्यक्ती पुढे येतं. त्याचं नाव आहे विद्यान माने, वय 34 वर्ष, व्यवसाय अभिनेता, निर्माता, गुंतवणूकदार. तो तक्रार दाखल करतो. आरोप गंभीर आहे. पलाश मुछलने माझ्याकडून 40 लाख रुपये घेतले आहेत चित्रपटासाठी, पण ना चित्रपट पूर्ण ना पैसे परत. पोलीस प्राथमिक चौकशी सुरू करतात आणि मग विद्यान माने पत्रकारांसमोर येतो. विद्यान माने एक असा दावा करतो ज्यामुळे संपूर्ण देश हादरतो. तो म्हणतो, 23 नोव्हेंबर 2025 लग्नाच्या तयारी दरम्यान पलाश मुचल एक दुसऱ्या महिलेसोबत बेडवर रंगेहात पकडला गेला. क्षणभर सगळं थांबतं. तो पुढे सांगतो, ते दृश्य इतकं भयानक होतं की स्मृतीच्या सहकारी मैत्रिणींनी त्याला मारहाण केली. हा दावा होता. पोलीस FIR मध्ये नाही, न्यायालयीन निकाल नाही, पण माध्यमात प्रचंड खळबळ. हा दावा खरा आहे का, की वैयक्तिक रागातून केलेला आरोप? विद्यान माने इथेच थांबत नाही. तो आणखी एक गंभीर आरोप करतो. पलाशच्या आईने मला सांगितलं, बजेट वाढले, आणखी 10 लाख टाका, नाहीतर एकही पैसे परत मिळणार नाही. तो म्हणतो, मला ब्लॅकमेल करण्यात आलं, धमक्या दिल्या गेल्या, चित्रपटातून काढून टाकण्याची धमकी दिली. जेव्हा पैसे, सत्ता आणि भावनिक नातं एकत्र येतात तेव्हा गुन्ह्याची शक्यता वाढते. आरोप एकतर्फी नाहीत. पलाश मुचल मौन सोडतो. तो सोशल मीडियावर स्पष्ट करतो, हे सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत. माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे. मी कायदेशीर मार्गाने उत्तर देईन. त्याचे वकील प्रकरण हातात घेतात. कायदेशीर लढाईची तयारी सुरू होते. 40 लाख कुठे गेले? चित्रपट प्रोजेक्टचं सत्य काय? बेडवर पकडल्याचा दावा पुरावा आहे का? हे वैयक्तिक सूड आहे की आर्थिक फसवणूक? पोलीस तपास सुरू आहे. अजून निकाल नाही. गुन्हा सिद्ध होईपर्यंत कोणीही दोषी नाही. पण आरोप जितके मोठे तेवढाच तपास कठोर असायला हवा. आज ही कथा इथे थांबते, पण तपास सुरूच आहे. प्रेमात अंध होऊ नका, पैशात वाहून जाऊ नका आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. कारण गुन्हेगार नेहमी अनोळखी नसतो, कधी कधी तो आपलाच असतो. ही कथा आरोपांवर आधारित आहे. तपास आणि न्यायालयीन निर्णय अंतिम असतील. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.